तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये खंडोबाची जे अष्टपीठे आहेत त्याबद्दल आपण पाहू। तर मित्रांनो, जे खंडोबाची मंदिर आहे, जे त्याची तीर्थस्थान, त्या ठिकाणी त्या गावाला भेट दिली, त्या ठिकाणी एक लीला दाखवली, जे की मल्हारी मार्तंडाच्या कथेनुसार त्यांनी वेगवेगळ्या गावी जाऊन त्यांचे वेगवेगळे रूपामध्ये जे कार्य होते ते वेगवेगळे कार्य त्यांनी केलेले आहेत। तर त्यांनी ज्या ठिकाणी जाऊन राहिले, ज्या ठिकाणी जे कार्य केले त्या ठिकाणी एक मंदिर तयार झालेलं आहे, त्या ठिकाणी एक तीर्थक्षेत्र तयार झालेलं आहे। त्या ठिकाणाला एक विशेष महत्व आहे। तर मित्रांनो, त्या ठिकाणापैकी विशेष महत्वाची जी ठिकाणे आहेत ते 8 आहेत। त्या ठिकाणाला अष्टपीठे म्हणतात आणि जे तर ते 12 ठिकाणे होतात, म्हणजे 12 पीठे खंडोबाचे असे अष्टपीठे आणि त्यांचे 12 स्थान आहेत, म्हणजे 12 पीठे आहेत किंवा 12 मल्हार। हे 8 जे स्थान आहेत ते अष्टपीठे आहेत, ज्या ठिकाणी जे 12 स्थान आहेत ते 12 पीठ म्हणजेच 12 मल्हार असं त्याचा उल्लेख आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आहे प्रेमपूर, म्हणजे जे की आदिमैला कर्नाटकातील खानापूर येथे आपण मागच्या व्हिडिओमध्ये युट्यूब मधील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, ते प्रेमपूर। दुसरा आहे नळदुर्ग, धाराशिव जिल्ह्यात। दुसरा आहे नळदुर्ग, धाराशिव येथे। तिसरा आहे पाली। चौथा आहे जेजुरीगड, पुणे। पाचवा आहे शेगुड, अहमदनगर। सहावा आहे निमगाव, पुणे। सातवा आहे मंगसुळी, पुन्हा बेळगाव, कर्नाटकात। आठवा आहे सत्तारे, औरंगाबाद। या जिल्ह्याची काही नावे आता बदललेली आहेत, काहीचे नावं जसेच्या तसे आहेत, काही बदललेले जिल्ह्याचे काही नाव आहेत, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर। तर मित्रांनो, हे होते मल्हारीची अष्टपीठे। महिला आणखी नंतर पाहू, याच्या पुढे आपण 12 मल्हार पाहू, 12 मल्हारची जे पीठे आहेत ते पाहू। तर मित्रांनो, या सर्व पीठे आहेत, जे स्थान आहे त्या स्थानाला त्याच्या कार्यानुसार वेगवेगळं महत्व आहे। म्हणजेच खंडोबाने अवतार घेतले, इथं राहिले, या स्थानाला वेगळं महत्व आहे। नळदुर्गाला गेले, इथलं काही कार्य केले, तिथं वेगळं महत्व आहे। पालीला राहिले, पालीचे जे काही कार्य असतील किंवा पालीला जे काही त्यांचं कार्य पार पडलं असेल त्या स्थानाला वेगळं महत्व आहे। हे सर्व जे स्थान आहेत आणि जे महत्व आहे, जे कार्य आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। त्यानंतर आहे जेजुरी, हे राजधानी, याचं वेगळं महत्व आहे। शेगुड, अहमदनगर, अहिल्यानगर या ठिकाणचं याचं वेगळं महत्व आहे। त्यानंतर निमगाव, पुणे या स्थानाचं वेगळं महत्व आहे। मंगसुळी, बेळगाव या ठिकाणाचं वेगळं महत्व आहे। सत्तारे या ठिकाणाचं वेगळं महत्व आहे। तसेच आणखी जे 4 आहेत, म्हणजे एकूण 12, त्या स्थानाचं देखील वेगवेगळं महत्व आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत मल्हारीची अष्टपीठे। पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्व 12 पीठे पाहू आणि या पीठांची, या स्थानांची माहिती आणि कार्य, विशेष स्थान कशामुळे प्रसिद्ध आहे हे सुद्धा पाहू। पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।